14 फेब्रुवारी 2026 असा असेल आजचा शनिवार कर्क राशीसाठी. 14 फेब्रुवारी 2026चा शनिवार कर्क राशीच्या लोकांसाठी भावनांच्या अतिशय सूक्ष्म पण खोल स्तरांवर परिणाम करणारा दिवस ठरतो. हा दिवस बाहेरून शांत, साधा आणि नेहमीसारखा वाटू शकतो, पण आतल्या मनात मात्र अनेक हालचाली घडत राहतील. कर्क राशीचा स्वभाव मुळातच संवेदनशील, आठवणींशी जोडलेला आणि नात्यांमध्ये खोलवर गुंतणारा असतो. आज त्या सगळ्या गुणांना एक वेगळी दिशा मिळेल. काही गोष्टी ज्या आत्तापर्यंत अस्पष्ट वाटत होत्या त्या आज हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. मनात साठून राहिलेल्या भावना आज स्वतःशी संवाद साधू लागतील. सकाळची सुरुवात थोडी संथ, थोडी भावनिक आणि थोडी अंतर्मुख अशी होऊ शकते. उठल्यावर लगेचच मनात काही आठवणी तरळू शकतात. काही आठवणी गोड असतील, काही थोडे हळव्या, तर काही अशा असतील ज्या मनाला हलकासा चटका देऊन जातील. पण हा चटका वेदना देण्यासाठी नसून तुम्हाला अधिक परिपक्व बनवण्यासाठी असेल. आज तुम्हाला भूतकाळाकडे पाहताना त्यात अडकून न राहता त्यातून शिकण्याची क्षमता मिळेल. कर्क राशीचे लोक अनेकदा आठवणींमध्ये अडकून राहतात, पण आज त्या आठवणी तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ देतील. कामकाजाच्या दृष्टीने आजचा दिवस फार धावपळीचा नसला तरी मानसिकदृष्ट्या थोडा जड वाटू शकतो. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांना आज काम करताना एकाग्रता राखण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागू शकतो. कामाचे ओझे फारसे नसले तरी मन इतर विचारांमध्ये अडकलेले राहू शकते. काही लोकांना असे वाटेल की आपण खूप देतो पण आपल्याला तेवढे मिळत नाही. अशावेळी स्वतःची किंमत इतरांच्या वागण्यावर मोजण्याऐवजी स्वतःच्या कर्तव्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आज केलेली मेहनत लगेच दिसणार नाही, पण तिचे परिणाम भविष्यात नक्कीच जाणवतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. मोठे निर्णय घेण्यापेक्षा आज परिस्थिती समजून घेणे अधिक योग्य ठरेल. एखादा व्यवहार थांबलेला असेल तर त्यामागची कारणे आज अधिक स्पष्ट होतील. कर्क राशीचे लोक भावनांच्या आधारावर निर्णय घेण्याकडे झुकतात, पण आज व्यवहारात भावनांपेक्षा स्थिर विचार अधिक उपयोगी पडतील. आज घेतलेले शांत, विचारपूर्वक निर्णय पुढील काळात सुरक्षितता देतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा विचार करायला लावणारा आहे. पैशांबाबत फार मोठा बदल जाणवणार नाही, पण पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसेल. घर, कुटुंब आणि सुरक्षितता यासाठी केलेला खर्च आज योग्य वाटेल. मात्र स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष होत नाही ना, याचा विचारही आज मनात येईल. कर्क राशीचे लोक इतरांसाठी खर्च करताना स्वतःला विसरतात, पण आज स्वतःसाठीही थोडी जागा ठेवणे गरजेचे आहे हे जाणवेल. कौटुंबिक नात्यांमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. घरातील वातावरण भावनिक पण आपुलकीने भरलेले राहू शकते. एखाद्या व्यक्तीशी जुना संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. काही दिवसांपासून मनात दडलेली गोष्ट आज बोलून दाखवावीशी वाटेल. सुरुवातीला थोडा संकोच वाटला तरी एकदा संवाद झाला की मन हलकं होईल. कर्क राशीचे लोक नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतात आणि आज त्याच समर्पणाची जाणीव इतरांनाही होईल. प्रेम संबंधांमध्ये आजचा दिवस अत्यंत भावनिक आहे. आज प्रेम म्हणजे केवळ आकर्षण किंवा आनंद नसून समज, सुरक्षितता आणि एकमेकांच्या भावनांना मान देणे हे प्रकर्षाने जाणवेल. जोडीदाराशी असलेले नाते आज अधिक खोलवर जाण्याची शक्यता आहे. काही लोकांना आज प्रेमात हळव्या भावना जाणवतील, तर काहीजण भूतकाळातील एखाद्या प्रेम संबंधाचा विचार करतील. जे लोक एकटे आहेत त्यांना आज प्रेमाची गरज अधिक तीव्रतेने जाणवू शकते, पण त्याचवेळी स्वतःला समजून घेण्याचीही गरज भासेल. आजचा दिवस विशेषतः भावनिक जवळीकीचा असल्यामुळे छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम होऊ शकतो. एखादा शब्द, एखादी आठवण किंवा एखादा क्षणही मनाला खोलवर स्पर्श करू शकतो. त्यामुळे आज शब्द वापरताना आणि वागण्यात सौम्यपणा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रेमात आज गोडवा वाढवायचा असेल तर मोठ्या गोष्टींची गरज नाही, तर फक्त प्रामाणिक उपस्थिती पुरेशी ठरेल. आरोग्याच्या बाबतीत आज शरीर आणि मन यांचा घनिष्ठ संबंध जाणवेल. शारीरिक त्रास फारसा नसला तरी भावनिक थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न होणे, मन अस्वस्थ राहणे किंवा सतत विचार चालू राहणे यामुळे थकवा वाढू शकतो. आज स्वतःला थोडा वेळ देणे, शांत बसणे किंवा आवडती गोष्ट करणे खूप गरजेचे आहे. पाण्याशी संबंधित गोष्टी जसे की शांत आंघोळ किंवा निसर्गात वेळ घालवणे आज कर्क राशीच्या लोकांना विशेष शांती देईल. आजचा शनिवार असल्यामुळे शनीचा प्रभाव भावनिक जबाबदाऱ्यांवर अधिक असेल. कर्तव्य आणि भावना यांतील संघर्ष आज स्पष्टपणे जाणवेल. काही वेळा तुम्हाला असे वाटेल की आपण नेहमीच जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहतो आणि स्वतःच्या भावना मागे पडतात. आज हा संघर्ष जाणवला तरी तो तुम्हाला कमजोर बनवणार नाही, उलट तो तुम्हाला स्वतःची ओळख अधिक ठामपणे करून देईल. आध्यात्मिक पातळीवर आजचा दिवस अंतर्मुखतेचा आहे. देव, श्रद्धा किंवा आत्मिक शांती याबद्दलचे विचार आज मनात येतील. काही लोकांना आज प्रार्थना करावीशी वाटेल, तर काहीजण शांत एकांतात स्वतःशी संवाद साधतील. आज तुम्हाला जाणवेल की खरे समाधान बाहेर नाही तर आत आहे. ही जाणीव हळूहळू मनाला स्थिरता देईल.
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस भावनिक असला तरी शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यामागे आळस नसून भावनिक गुंतवणूक कारणीभूत असू शकते. आज स्वतःवर कठोर होण्यापेक्षा मन शांत ठेवणे अधिक गरजेचे आहे. आज शिकलेली गोष्ट लगेच लक्षात राहील असे नाही, पण ती मनाच्या खोलवर साठवली जाईल आणि पुढे योग्य वेळी उपयोगी पडेल. एकूणच 14 फेब्रुवारी 2026चा शनिवार कर्क राशीसाठी भावनिक समज, नात्यांतील स्पष्टता आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा दिवस आहे. आज बाह्य जग फारसे बदलणार नाही, पण आतल्या जगात मोठे बदल घडतील. आज तुम्ही जे अनुभवता, जे स्वीकारता आणि जे सोडता त्याचा परिणाम पुढील काळात तुमच्या निर्णयांवर आणि आयुष्याच्या दिशेवर होईल. हा दिवस तुम्हाला आठवण करून देतो की संवेदनशीलता ही कमजोरी नसून तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कर्क राशीचे लोक प्रेम, काळजी आणि आपुलकी यांचं मूर्त रूप असतात. आज जर तुम्ही स्वतःच्या भावनांना आदर दिलात, इतरांच्या भावनांनाही समजून घेतलात आणि मन शांत ठेवून पुढे गेलात, तर हा शनिवार तुमच्यासाठी अंतर्मुख समाधान, भावनिक स्थैर्य आणि पुढील दिवसांसाठी नवी आशा घेऊन येईल.